उत्साहानं फार मोठ्या संख्येनं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो. व्यासपीठावर अनेक जिल्ह्यातून अतिशय महत्त्वाचे लोक मला दिसत आहेत. परिवहनच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिसत आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले माजी मंत्री अनिल बाबू देशमुख नागपूरवरून या ठिकाणी दिसत आहेत. यवतमाळच्या राष्ट्रवादी आणि अन्य क्षेत्रामध्ये काम करणारे महत्त्वाचे लोक या ठिकाणी दिसत आहेत. लातूर, उस्मानाबाद, जवळपास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख माणूस या ठिकाणी बसतोय. मला आनंद आहे की घाई गर्दीत म्हणून आपल्या सगळ्यांना भेटायला मिळालं उद्याच्या 23 तारखेच्या निवडणुकीच्या निमित्तानं. ह्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे. 2 टप्पे होऊन गेले. हा तिसरा टप्पा आहे. तो झाल्याच्या नंतर 29वा चौथा होईल आणि आपल्या भागातली निवडणूक संपुष्टात. पण देशाच्या अन्य राज्यामध्ये अजून निवडणुकीचे फॉर्म भरायची प्रक्रिया ही चालू आहे. मला माहिती नाही असं यंदा का झालं. अनेक निवडणूक आपण देशामध्ये पाहिल्या. अर्ज भरायची तारीख, शेवटची तारीख, अर्ज परत घ्यायची तारीख, त्याच्या आधी छाननीची तारीख आणि मतदानाची तारीख ही देशामध्ये 1 किंवा 2 टप्प्यांनी होते. पण यावेळी ही निवडणूक जवळपास 2 वर्ष 2 महिने चालली आहे. त्याला काही माझी हरकत नाही. पण 2 महिने ज्यावेळी निवडणूक चालते ते संपूर्ण सरकारी यंत्रणा बंद होते. कुठलं काम असलं तर अधिकारी सांगतात आचारसंहिता, लोकांचे प्रश्न सुटत नाही. आणि असं का केलं याच्याबद्दलचा एकदा सखोल अभ्यास करावा लागेल. निवडणूक आयोगाची ज्यावेळेला आम्हाला विचारविनिमय करण्याची संधी येईल त्यावेळेला आम्ही हे सगळेजण त्यांच्याकडून जाणून घेणार. पण ठीक आहे, तेव्हाच तेव्हा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक या वेळेला आहे. आणि त्याचं कारण या देशामध्ये निवडणुका अनेक झाल्या. अनेक प्रधानमंत्री झाले, राज्य सरकार झाली, केंद्र सरकार झाली. पण गेले 5 वर्ष एक वेगळं सरकार जनतेने पाहिलं. आणि ते नुसतं भारतातल्या जनतेने नाही, जगातल्या जनतेने पाहिलं. आणि त्यामुळे जगाचं लक्ष या निवडणुकीच्याकडे आहे. कारण हा देश काही लहान सहान देश नाही. हा खंडफळ देश आहे. अनेक राज्य आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत, अनेक विचारांची सरकार आहे. आणि अशा देशातली ही निवडणूक, या निवडणुकीतून योग्य निकाल झाला तर देशाला स्थैर्य लाभतं. देशाचा कारभार करण्याच्या संबंधीची स्थिती ही योग्य राहते. आणि जर अस्थिरता आली तर सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून जगाचं लक्ष आहे की यावेळेला या देशातली जनता काय करेल. काही लोक म्हणतात की मोदींच्या राजवटीतली ही निवडणूक पुन्हा त्यांनी जिंकली तर ही शेवटची निवडणूक आहे. माझा विश्वास नाही त्याच्यात. एक तर ती जिंकणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार जतन करण्यासाठी आम्हाला राजकारणातल्या लोकांच्या पेक्षा सुद्धा तुमच्यासारखे लोक अधिक जागरूक आहेत. आणि त्यामुळं या देशातला हा लोकशाहीचा अधिकार कोणी उद्ध्वस्त करायला निघाला तर लोक त्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे ही शेवटची निवडणूक आहे. आज काय दिसत आहे, मोदी साहेब जातात सगळीकडे, जाण्याचा अधिकार आहे त्यांचा. पण प्रश्न विचारतात. त्यांचे 2 विषय आवडते दिसतात. महाराष्ट्रात 7 वेळेचे येऊन गेले. चांगलं प्रेम आहे महाराष्ट्रात. 7 वेळेला आतापर्यंत कुठला प्रधानमंत्री 7 वेळेला
महाराष्ट्रात आले. मी पाहिलं आले 7 वाजता. 7 वेळेला आले. 2 गोष्टी सगळीकडे सांगितल्या. गांधी नेहरू घराण्याने या देशासाठी काय केलं आणि ते झाल्याच्या नंतर माझा नंबर राहतो यांनी काय केलं. गमतीची गोष्ट, आता नेहरू या देशाचे पहिले प्रधानमंत्री, स्वातंत्र्याच्या आधी 11 वर्ष तुरुंगात होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशाची गेली लोकशाहीच्या मार्गाने बसवायची महत्वाची कामगिरी त्यांनी केली आणि जगामध्ये नाव झालं. नेहरू हे नाव जगात आहे. मी आफ्रिकेमध्ये कधी गेलो, मी आशिया खंडातल्या देशामध्ये कधी गेलो, अन्य देशामध्ये कुठे गेलो तर 2 व्यक्तींचे पुतळे त्या ठिकाणी बघायला मिळतात किंवा रस्त्याला नावं बघायला मिळतात. एक महात्मा गांधींचं, दुसरं जवाहरलाल नेहरूंचं. आता जगातले बाहेर देश, त्या बाहेर देशातली राज्य सरकार आणि तिथली जनता नेहरूंच्या नावानं त्या ठिकाणी काहीतरी स्वागत करतात, काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे. तर मोदी साहेबांच्या काहीतरी ध्यानात पाहिजे. म्हणतात त्यांनी काय केलं. दुसरे प्रधानमंत्री कोण? लालबहादूर शास्त्री. लहान व्यस्त होते. आठवते आपल्याला, जुन्या लोकांना माहीत असेल, पाकिस्तानने हल्ला केला. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते, लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री होते. चोख उत्तर दिलं पाकिस्तानला. पाकिस्तानच्या सेनापतीसह 48,000 पाकिस्तानचे सैनिक अटक केले आपल्या सैन्याने आणि जगाला कळवलं की हा देश कुणाच्या वाटेला जात नाही, तर कुठे आमच्या वाटेला गेलं तर आम्ही कोणाला सोडत नाही. हे दाखवलं आपल्याला. त्यानंतर इंदिरा गांधी आली. गरीब माणसाच्या हिताच्यासाठी सत्ता वापरायची असते हे सूत्र इंदिरा गांधींनी दिलं. बँका एकेकाळी मोठ्या धनिकांच्या होत्या. इंदिरा गांधींनी राष्ट्रीयकरण केलं. संस्थानिकांची संस्थानं नसती केली आणि गरीब माणसाला त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यांच्या कारकिर्दीत सुद्धा पाकिस्तानने गडबड केली. या देशात निर्वासित पाठवायला सुरुवात केली. इंदिरा गांधींनी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना सुचवलं की तुमच्या देशातून लोक आमच्याकडे येत आहेत, हे योग्य नाही, तुम्ही त्याला आवडा. ते नाही आवडलं. त्याला वाटतं ह्या बाई आहेत, हे काय करणार करून करून. बाईंच्या हातामध्ये सत्ता होती, कर्तृत्व होतं, वर्दुमकी होती. ऐकत नाही पाहिल्याच्या नंतर सैन्य पाठवलं आणि आजपर्यंत देशात जगात इतिहास तयार झाला. पण इंदिरा गांधींनी इतिहास पाकिस्तानचा पराभव करण्याचा जसा केला तसा इंदिरा गांधींनी भूगोल सुद्धा केला. आणि तो भूगोल कसा केला? एक पाकिस्तान वेगळं राज्य, बांगलादेश वेगळं राज्य, 2 राज्य तयार झाली. हा भूगोल बदलला आणि हे कर्तृत्व आज इंदिरा गांधींनी दाखवलं. मोदी म्हणतात काय केलं आहे. त्यांचे चिरंजीव राजीव गांधी बारामतीला आले होते. आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार त्यांनी केला. दळणवळणाची साधनं त्यांनी केली. मला आठवतंय 67 साली पहिल्यांदा मी आमदार झालो त्या बारामतीच्या माझ्या घरामध्ये टेलिफोन नव्हता. त्या काळात टेलिफोन नव्हतं, वीज नव्हतं, कंदील असायची. आमदार झालो म्हणून टेलिफोन मिळाला. जर मुंबईला फोन करायचा असला तर दिवसभर थांबायला लागायचं. मग काय करायचे, अर्जंट लावा, नाही का, अर्जंट लावा. अर्जंट म्हणजे दुप्पट पैसे. आणि त्याहीपेक्षा लवकर हवं असेल तर लाईटली म्हणून एक कॉल होता आणि लाईटली करून मग 2-4 तासात तो कॉल मिळायचा. दिवसभर लोकांना टेलिफोनवर बोलण्याच्यासाठी वाट बघायला लागायची. आज काय दिसतं, मी सगळ्या देशात हिंडतो, रस्त्याने जायला मला आवडतं, कारण एकंदर परिस्थिती बघता येते, लोकांचं जीवनमान बघता येतं, पीक पाणी बघता येतं. आणि मग जायचं असेल तिथं विमान किंवा हेलिकॉप्टर वापरतो. पण शक्यतो मी मोटारने जात असतो आणि रस्त्यामध्ये जाताना बघतो. आता राजीव गांधींनी जी दळणवळणाच्या क्षेत्रातली क्रांती केली ती मला रस्त्याने बघायला मिळते. कुठं बाईक खुरपती आणि एका हातात फोन आहे,
कोणाशी बोलते, कोणाशी पण बोलते, आणि तो मोबाईल असतो. आता आमची खेड्यातली बाईसुद्धा मोबाईलला बोलायला लागली. माझी खात्री आहे तुमच्यापैकी बहुतेकांच्याकडे आता मोबाईल आहे का नाही खिशात. बघा, त्याचं म्हणजे तुमचा फायदा झाला, पण आम्हाला फार ताप. रात्री 2 वाजता फोन येतात, काय साहेब काय चाललं, एखाद्या 2 वाजता काय करायचं, झोपायचं. पण नाही म्हणजे काय काढलं, काय काय नाही म्हणजे असंच आठवण झाली म्हणून फोन केला. आता ह्या मोबाईलचा चमत्कार फायदा आहे, तसं आमच्यासारख्याला काय सांगायचं आता ज्याजवळ. पण हे दळणवळणाचं साधन दिलं कुणी, हे राजीव गांधींनी दिलं. आणि म्हणून या देशाचा एक बदल करण्याच्या संबंधीचा निकाल घेण्याचं कर्तृत्व ज्यांनी दाखवलं, त्याला तुम्ही देशामध्ये काय केलं हे मोदी साहेब विचारणार. काय मोदी साहेबांनी कर्तृत्व दाखवलं असं. गांधी नेहरू घराने संपलं, आता माझी आठवण असेल. वर्ध्याला आले, विदर्भातली पहिली सभा होती, आणि पहिल्या सभेमध्ये आपण 5 वर्षात काय केलं हे नाही सांगितलं. कुठे शेतीचं काय करणार हे नाही सांगितलं, बेकारी आहे त्याच्यासाठी काय करणार हे नाही, औद्योगिकरण कसं करायचं हे नाही सांगितलं, पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा हे नाही सांगितलं, शिक्षणामध्ये गुणवत्ता कशी वाढवायची हे काही बोलले नाही, स्त्रियांना संरक्षणाच्यासाठी अधिक काही पावलं टाकलं हेही बोलले नाही. बोलले फक्त एकच, काय बोलले, शरद पवार अच्छा आदमी है, उनको समझदारी है देश के किसानों के लिए, खेती के लिए, मगर मैं समझ नहीं सकता कि 10 साल खेती की जिम्मेदारी उनके कंधे पर है, तो क्या किया उन्होंने. गमतीची गोष्ट आहे. इथंच बोलले बारामतीमध्ये की माझं मुख्यमंत्री असताना देशामध्ये कुठलाही प्रश्न आल्याच्या नंतर हक्काचं घर कोणाचं होतं, ते शरद पवारांचं होतं. माझ्या राज्याचा कुठलाही प्रश्न असेल तर हक्काने मी यांच्याकडे जात होतो आणि त्यांनी माझे प्रश्न सोडवले. आणि एवढंच नव्हे, प्रशासनामध्ये कसं काम करावं हे मी त्यांचं वोट धरून शिकलो. आता हे भाषण करायचं नरेंद्र मोदीचं, ते इथेही बोलले, ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवरही बोलले, आणि ज्यावेळी मला पद्मविभूषण दिलं राष्ट्रपतींनी त्या समारंभात सुद्धा ते बोलले. तर मला काळजी वाटायला लागली. आता इतक्या गोष्टी आता चुकीच्या ते सांगतात, टीका करतात, खोट्या गोष्टी सांगतात, बेधडक खोटी गोष्ट सांगू टाकतात. आता माझं बोट धरून ते जर इतकं शिकले, आता मला माझ्या बोटाचीच काळजी वाटायला लागली. वरतीच काही ते शिकवून देतं कळलं. आता गेल्यावर डॉक्टरला दाखवलं आहे, जरा बोट बघ बघा माझं. मोदीने माझं बोट धरलं होतं, पण त्याच्या डोसक्यात भरतं कसं काय विचार केला. आता ही सांगायची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. काय त्यांनी केलं गेलं 5 वर्षामध्ये. त्यांनी प्रश्न विचारला होता की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा होतात. आत्महत्या त्यांच्या काळामध्ये अधिक झाल्या. मी शेतीमंत्री असताना सुद्धा झाली होती, मी कबूल करतो. गेल्या आठवड्यामध्ये मी उस्मानाबादमध्ये होतो आणि मी परभणीवरून उस्मानाबादला जायला निघालो. उस्मानाबादला पोचलो, माझी सभा होती. मला लोकांनी सांगितलं की तरोळ नावाचं गाव आहे, उस्मानापासून 20 मैलावर. दीपक ढवळे नावाच्या शेतकऱ्यांनी तिथं आत्महत्या केली. त्याच दिवशी सकाळी मी सांगितलं आमच्या सहकाऱ्यांना की त्याच्या घरच्या लोकांना जाऊन भेटून देतो, जर सभा तुम्ही सुरू करा. गेलो गावामध्ये, भेटलो त्याला. भाऊ होता त्याचा, माऊली होती, 2 मुलं होती. विचारलं त्यांना, त्याच्या बायकोला विचारलं काय झालं. तिला बोलताच येत नव्हतं, डोळ्याचं पाणीच थांबत नव्हतं. भावाला विचारलं काय झालं. नाही म्हणले तो कर्जबाजारी झाला म्हणून त्यांनी जीव दिला. म्हणजे कशामुळे कर्जबाजारी झाला. शेतीला पाणी मिळावं म्हणून विहीर काढली, विहिरीच्यासाठी बँकेचं कर्ज काढलं. 5 परस विहीर काढली, पाणी लागलं नाही, पण बँकेचा बोजा डोसक्यात तसाच राहिला.
आणखी थोडी जमीन होती, त्या जमिनीला बोजा नव्हता, कपाशीचं पीक घ्यावं म्हणून बँकेचं कर्ज काढलं, बियाणं आणलं, खतं आणली, नांगरट केली, पेरणी केली, सोन्यासारखं पीक आलं. आणि नंतर कळलं बोंड फुटली आणि त्याच्यामध्ये लाल्या रोग आला का बोंड आले आणि सोन्यासारख्या पिकातून काही मिळालं नाही. पीक गेलं, पण पीक कर्ज दुष्काळ कायम झालं. 5-6 वर्ष होऊन गेली, बँकेच्या नोटिसा आणि शेवटची नोटीस आली जप्तीची. जप्ती येणार, माझी भांडी कुंडी काढली जाणार, समाजामध्ये माझी किंमत राहणार नाही. याचा घोर माझ्या नवऱ्याला लागला होता, माझ्या बापाला लागला होता असं मला सांगितलं. रात्री कधी उठता कळलंच नाही. कपाशीवर बांधण्यासाठी इंजिन आणलं होतं, तो घटाघटा प्याला आणि जीव देऊन टाकला. आता तुम्हीच सांगा की या देशामध्ये शेतकरी जीव देतो काही कोणी उगीच देतो? विहिरीला पाणी लागलं नाही त्याचा दोष आहे. लाल्या रोग आला म्हणून सोन्यासारखं पीक गेलं, त्याची जबाबदारी एकतर त्याच्यावरच आहे. मी शेती मंत्री असताना हे घडलं होतं, यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलं. पांढरकवडा नावाचा तालुका, मला आता आमचे यवतमाळचे सहकारी आलेच पाहिजे. कोणत्या तालुक्यात गेलो होतो आपण? यवतमाळ नेर तालुक्यामध्ये मी गेलो होतो. ही मंडळी बरोबर होती. जेव्हा आम्ही चौकशी केली, बाई होती त्या घराची मालकी, 20 वर्षाच्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि असंच पीक गेलं, डोसक्यावर ओझं पडलं, बँकेच्या नोटीस आल्या आणि पोलीचं लग्न ठरलं होतं. बापाला काळजी वाटत होती की 10 दिवसावर लग्न आलं, बँक उद्या त्याला जप्तीला येणार आहे आणि उद्या जप्ती आली, भांडीकुंडी बाहेर काढली तर कदाचित एव्हाही सुद्धा माझ्या मुलीचं लग्न होईल आणि समाजात माझी किंमत राहणार नाही. जीव गेला तरी माहिती घेतली. आम्ही परत गेलो. मनमोहन सिंग होते, त्यांना जाऊन सगळी सविस्तर माहिती सांगितली. त्यांनी माहिती घेतली, काय करायचं म्हणजे. मी म्हणलं की धाडसी निकाल आपण घेऊ. यापूर्वी देशातल्या बँकांची परिस्थिती बिघडली, त्याची कारण मीमांसा रिझर्व्ह बँकेने केली आणि देशातल्या दीडशे मोठ्या उद्योजकांच्याकडून बँकाची 1,40,000 कोटी का 1,20,000 कोटी एवढी रक्कम थकली होती. ती जर भरली नाही तर बँका संकटामध्ये येईल असा अहवाल सरकारला त्या काळात मिळाला होता. त्यासाठी काय केलं त्यावेळेच्या सरकारने? रिझर्व्ह बँकेतनं पैसे घेतले आणि ते बँकेत भरले आणि बँकेची परिस्थिती सुधारली. थकवले कोणी? बड्या लोकांनी. बड्या लोकांची थकबाकी सरकारने भरली आणि इथं शेतकरी जीव देतोय, त्याची बद्दल मी थकबाकी भरायला काही विचार करत नाही. शेवटी आम्ही निकाल घेतला की बऱ्या लोकांच्या उद्योजकांची थकबाकी जशी भरली तशी शेतकऱ्याची सुद्धा थकबाकी भरता आली. तर आपण बघूया, 70,000 कोटीची रक्कम होती, एका हुकमाने 70,000 कोटी माफ करून टाकली. आणि नुसतं तिथं थांबलं नाही, व्याजाचे दर कमी केले. 12% पीक कर्ज होतं, 12हून 8 आणलं, 8हून 6 आणलं, 6हून 4 आणलं. अजितदादा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम बघतात. पुणे बँक असो, सातारा बँक असो, अनेक बँका आहेत की ज्या ठिकाणी 3 लाखापर्यंत कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलं तर व्याजाचा दर काय? 0%. 0% कर्ज द्यायची व्यवस्था आपल्या लोकांनी केली. त्याचं कारण हा बळीराजा देशातल्या 120 कोटी लोकांचा भुकेचा प्रश्न जो सोडवतो, त्याला शेती उत्पादन वाढवण्याच्यासाठी मदत केली पाहिजे, त्या भावनेनं हा अशा प्रकारचा निकाल आपण लोकांनी घेतलेला होता. आजचे राज्यकर्ते काही बघत नाही. दिल्लीमध्ये शेतीमालाच्या किमती वाढवा म्हणल्याच्या नंतर सभागृहाचं काम संपल्यावर तिथं पार्लमेंटमध्ये लोकसभा एका बाजूला आहे, राज्यसभा एका बाजूला आहे, मध्ये एक मोठा हॉल आहे, त्याला म्हणतात सेंट्रल हॉल. तिथं काही काम नसतं,
पण सभागृहात काम नसलं तर आम्ही तिथे जाऊन बसतो, गप्पा मारतो, चहा पाणी करतो, राज्यातली काही प्रश्न असले तर समजून घेतो. आणि मी जिथं बसतो तिथं सगळ्या पक्षाचे खासदार माझ्या शेजारी येऊन बसतात, गप्पा मारतात, प्रश्न विचारतात, माझे संबंध चांगले. आणि काही मंत्री आले आणि विषय निघाला शेतकऱ्याच्या मालाच्या किमतीचा. मला एक केंद्राचे मंत्री म्हणतो, पवार साहब आपका सब अच्छा है, पर एक बात अच्छी नहीं मुझे, क्या आप खाने वाले की बात सोचते नहीं, जो फायदा करते हैं उनकी बात सोचते. जो पिकवतो त्याचा तुम्ही विचार करतो, खाणाऱ्याचा विचार करते. मी त्याला म्हणलं की खाणाऱ्याचा सुद्धा मला काळजी असते आणि खाणाऱ्याला स्वस्त धान्यात धान्य मिळावं म्हणून माझ्याकडे सत्ता असताना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ समाजातल्या गरीब वर्गाला आम्ही दिलं, सर्व हिंदुस्थानामध्ये दिलं. पण जो पिकवतो त्याला किंमत नाही दिली तर खाणाऱ्याला खाणं मिळणार नाही, परदेशातलं आणावं लागेल. तुम्हाला माहिती नाही, 50-52 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा इथं दुष्काळ होता, धान्य नव्हतं. अमेरिकेवरनं लाल मिरं आणला होता, लाल भाकऱ्या झाल्या होत्या, खाल्ली होती का? लाल भाकरी होती. आणि ती लाल भाकरी आपल्या देशातल्या लोकांनी खाल्ली का? शेतकऱ्याला उत्पादन वाढवायला ज्या गरजा त्याची पूर्तता केली नव्हती. आणि मग मी सांगितलं स्वच्छपणानं, तुम्ही काय म्हणा, खाली आल्याचा विचार हा माझ्या मनात विचार आहे, पण पिकवणारा जगला तर खाणारा खऱ्या अर्थानं जगला. सभागृहामध्ये गेलो, भाजपचे सगळे खासदार, मी शेतीमंत्री, ते आले कांद्याच्या माळा गाड्या झाल्या. म्हणजे काय म्हणते मी आज कांद्याच्या माळा नहीं, मुझे शरद पवार होश में आओ. मुझे है होश में, क्या है क्या मालूम नहीं. मुझे प्याज का भाव कहाँ गया मुझे. जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे ते ऊस, द्राक्ष, बाकीची पिकं घेतात तिचं पाणी असेल. पण जिल्ह्यात भागातला शेतकरी 3 महिन्याचं 4 महिन्याचं पीक थोडं पाणी असलं तर कांदा घेतो, 2 पैसे मिळतो, पोराबाळाचं शिक्षण व्यवस्था करतो. मी कांद्याला थोडा भाव दिला. का तो दिला? भाव देशात नव्हता, भाव पडले होते, पण मी निर्यात करायला परवानगी दिली आणि भाव वाढले. आणि हे सगळ्यांनी सांगतात की कांद्याचे भाव खाली आले पाहिजे. त्यांना मी म्हटलं की तुम्ही रोज जे पैसे खर्च करता 2 वेळच्या जेवणाला, चहाला, कांद्यासाठी रोज किती पैसे खर्च करतात? स्वयंपाकात 1 कांदा कापला, त्याचं खाणार तुम्ही एवढा, त्या एवढ्याची किंमत काढली तर काही फारशी नाही. आणि त्या जिल्ह्यात शेतकऱ्याला ती किंमत मिळाली, एवढं का तुमच्या पोटात नाही. म्हणले हे काय मान्य नाही, आपको सोचना होगा, नाही तर आपको इस्तीफा देना होगा. जा, देत नाही इस्तीफा, काय करायचं ते काय द्यायचं असेल ते. आणि जर तुम्ही असाच कांद्याच्या माला घालून आला तर पुढच्या वेळेला जिजुरीवरनं कवड्याच्या माला आणून तुमच्या गळ्यात घालीन आणि पोताचा पोत तुमच्या हातात देईन. तुम्ही नाही त्याच्या नादी लागू नका. शेतकऱ्याला 2 पैसे मिळत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही आडवं लावू नका. या लोकांना शेती, शेतकरी याच्याबद्दलची आस्था नाही. आणि त्याचा परिणाम आज आपल्याकडे बघायला मिळते. आत्महत्या वाढल्या. गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे 11,998 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 11,998. करता माणूस घरातला गेला. काय घराची दैना होत असेल, काय त्या माऊलीची दैना होत असेल, काय त्या फोराबाळांची दैना होत असेल. हे बदलायचं का नाही? हे बदलायचं असेल तर शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत दिली पाहिजे. काल मुख्यमंत्री आले ते अकलूजला, त्यांचं भाषण मी ऐकलं टीव्हीवर. बोलले माझ्या नेहमीप्रमाणे. आणि काय बोलले? शरद पवार मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान, अकलूजला त्यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं, पवार साहब समझदार आदमी है, वह गन्ने पर ज़्यादा ध्यान देता है और चीनी पर ज़्यादा ध्यान देता है, और चीनी की दुकानदारी में दिलचस्पी लेते. आता खरं मला पत्रकाराने विचारलं, असं बोलले तुमच्या? म्हणजे हो, मी माझ्या भागामध्ये ऊसाचं पीक महत्त्वाचं पीक आहे. त्या ऊसापासून साखर होती,
त्या साखरेला किंमत मिळाली तर ऊसाचा भाव मिळेल, आणि साखरेला किंमत नाही मिळाली तर ऊसाला किंमत नाही मिळाली. याच्यात चुकलं काय? आज काय परिस्थिती आहे? तुम्ही मालेगावला जा, सोमेश्वरला जा, कुठल्याही कारखान्यामध्ये जा, साखर भरली, उचल नाही, बाजारभाव वाढत नाही, किमती वाढवता येत नाही, उत्पादन खर्च निघत नाही. चांगल्या कारखान्याची अवस्था आहे, चांगल्या कारखान्याची. मी काही भीमा फाटसचं सांगत नाही, तर भीमा फाटसचं म्हणल्यानंतर काल गेलो होतो फाटसला, कामगारांचं शिस्त उल्लेख भेटलं, आणि म्हणजे 22 महिने आमचा पगार नाही. आणि सभासद सांगतात की 60% ऊसाची किंमत गेल्या वर्षीची राहिली, यंदा अजून द्यायची. आणि प्रधानमंत्र्यांच्या सभेमध्ये होतं का ते? कोण होतं त्यांच्या स्टेजवर? मला म्हणतात मी चिनी आणि गन्नेवर ध्यान देतो. आणि त्यांच्या सभेत आमचे मित्र विजय दादा, विजय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, ऊसाची किंमत दिली आहे म्हणून तिथं आंदोलन चालू आहे, ते बसले होते. त्याच्या शेजारी माढा मतदारसंघातले उमेदवार भाजपचे, त्यांचा एक साखर कारखाना, नाव मला माहीत नाही, स्वराज्य, त्यांचाही कारखान्याच्या ठिकाणी. तिथेही लोक सांगतात की गेल्या वर्षीचं पेमेंट व्हायचं अजून. त्यानंतर बसल्याच्या लोकसभा मतदारसंघातल्या या भागातल्या उमेदवार, त्यांच्या पत्नी कर्तृत्वान नाहीत, म्हणूनच 22 महिन्याचा पगार नाही, आणि म्हणूनच शेतकऱ्यांची ऊसाची किंमत नाही. म्हणजे आजूबाजूला सगळे ऊसवाले साखरवाले, आणि प्रधानमंत्री शिवाय घालतात मला. काय गडी आहे, असं भेटलं नाही यापूर्वी कधी. असं पण तात्पर्य असं आहे की या सगळ्या प्रश्नाच्यासाठी त्याला काही असता नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मी नेहमी सांगतो, तुम्हालाही सांगितलं की घरात सगळ्यांनी शेती नाही करायची. सांगितलं का नाही? एखादी तरी काहीतरी दुसरा धंदा केला पाहिजे, हे मी सगळ्यांना सांगत असतो. का? जमीन कमी होती, जमिनीची संख्या वाढती, तुकडेबंदी व्हायला लागली, आणि आज क्षेत्र कमी झालं आणि तो धंदा फसवत नाही, म्हणून दुसरा धंदा केला पाहिजे. शेती करू, उद्योगधंदे वाढवले पाहिजे. कशाची MIDC काढली आपण? बारामतीला MIDC काढली, जेजुरीला काढली, या कुरकुमला काढली, इंदापूरला काढली, चेंबुर्णीला काढली, तुमच्या रांजणगावला तिथं आपण MIDC काढली. पलीकडे नदी ओलांडून जातो भोरच्या पुढं शिरवळला काढली. आज तिथं कुठेही गेलं तर तुम्हाला कारखाने बघायला मिळतात. केले कारखाने उभे राहिले, व्यापार वाढला, मुलांना नोकरी मिळाली, सगळ्यांना काहीतरी मुलांना नोकरी मिळाली. हे का करायचं? या देशामध्ये शेतीवरचा बोजा कमी केला पाहिजे आणि विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी वाढवली पाहिजे. ही राष्ट्रीय गरज आहे, आणि ती गरज भागवण्यासाठी आपण कारखानदारी काढली. मी विचारू इच्छितो भाजपवाल्यांना, 5 वर्ष तुमच्या हातामध्ये राज्य आहे, तुम्ही मला एक कारखाना दाखवा. बारामती एक नवीन कारखाना तरी काढलं, कुठं आजूबाजूला काढलं. कारखानदारी करायची नाही, शेतीला मदत करायची नाही. कशासाठी देशाची सत्ता सांगतात की रक्षण केलं मी या देशाचं. कसं रक्षण केलं? गेले विचार, जम्मूवरून चाललं होतं सैन्य आपलं, 2000 सैनिक श्रीनगरला निघाले, आणि जात असताना समोर एक जीप आली. त्या जीपमध्ये स्फोटक होती, ती स्फोटकांचा स्फोट झाला आणि 40 जवान आमच्या मृत्युमुखी पडले. दुसऱ्या दिवशी दिल्लीला गृहमंत्र्यांनी बैठक बोलवली, मलाही बोलवलं, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं. आम्हाला विचारलं काय करायचं. आम्ही स्वच्छ सांगितलं, तुमचे आमचे राजकारणात मतभेद आहेत, आम्ही एकमेकांच्या विरुद्ध इलेक्शन लढू, पण या देशातल्या जवानांचं रक्त या ठिकाणी सांडलं, त्यांची हत्या झाली, इथं आम्ही राजकारण आणणार नाही. सवन हिंदुस्थान एक म्हणून आपण जवानांच्या पाठीशी या दासाचा निकाल त्याचा. मला आनंद आहे, सैन्याला अधिकार दिला आणि सैन्याने हल्ला केला, दहशतवाद्याची केंद्र मोडली. त्याच्यामध्ये पाकिस्तानने आमचं एक विमान फाडलं, MiG-21 हे विमान फाडलं.
त्या विमानाचा वैमानिक होता, त्याचं नाव अभिनंदन. आजच त्याची बदली झाली काश्मीरवरून दुसरीकडे. आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे, अभिनंदनला अटक केली पाकिस्तान, तुरुंगात टाकला. जगातल्या देशांचा एक करार आहे, तो कराराप्रमाणे एखादा युद्ध कैदी अपघातामध्ये सापडला तर त्याला सोडावं लागतं, असा करार. त्या करारावर अमेरिकेच्या सह्यात, इंग्लंडच्या आहेत, जर्मनीच्या आहेत, भारताच्या आहेत, पाकिस्तानच्या आहेत, श्रीलंकेच्या आहेत, सगळ्या देशाच्या प्रमुखांच्या सह्या. आणि जगाने मागणी केली की अभिनंदनला तुम्ही अटक केली, तो अपघातामध्ये सापडला. या कराराप्रमाणे त्याला म्हणतात जिनिव्हा करार. जिनिव्हा कराराप्रमाणे त्याची सुटका झाली. शेवटी दबावावर त्याची सुटका करावी लागली पाकिस्तान. तो परत आला पाहिजे. आनंद झाला, अभिमान वाटला आपल्या सगळ्यांना. आपल्याला अभिमान वाटला, पण अभिमान वाटल्याच्या नंतर त्याचं स्वागत करण्याच्या ऐवजी प्रधानमंत्र्यांनी सांगितलं 56 इंचाची माझी छाती आहे, कसं मी सोडून आलो. आता सोडून आणला कुणी, दबाव आणला जगाने. दबाव जगाचा होता म्हणून तो सुटला. हे म्हणतात माझी 56 इंचाची. उद्या भेटणार लोकसभेचं अधिवेशन होईल, त्यांना मी विचारणार आहे की 56 इंचाची तुमची छाती आहे, चांगली गोष्ट आहे. कुलभूषण जाधव नावाचा एक सैनिक गेले 3 वर्ष तुरुंगात आहे पाकिस्तानचा, त्याला सोडू शकलो नाही. तुमची 56 इंचाची छाती एकदम 12 इंचाची कशी झाली तरी? त्या ठिकाणी कसं काय तुम्ही करू शकत नाही? कसं संरक्षण तुम्ही या देशाचं करणार? आज काय स्थिती आहे आजूबाजूच्या देशामध्ये? आज या ठिकाणी येण्याच्या पूर्वी 1 तास तुम्ही कदाचित वाचलं असेल, टीव्हीवर पाहिलं असेल, 8 स्फोट झाले श्रीलंकेमध्ये. 152 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. असं चित्र आजूबाजूचं. आणि अशा वेळेला सैन्याचा त्याग, सैन्याचं शौर्य, त्याच्याबद्दलचा अधिकार आणि कर्तृत्व हे सैन्याला द्यायच्या ऐवजी राज्यकर्त्याच्या सैन्याच्या शौर्याचा लाभ घ्यायला लागले तर सैन्य नाउमेद होत असतं. आणि आपण पाहिलं की सैन्याच्या अधिकाऱ्यांनी पत्र काढली की असं करू नका, सैन्याला नाउमेद करू नका. आणि आजच्या सरकारला त्याची किंमत नाही. आणि म्हणून अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत आज त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. याच्यात बदल करायचा असेल तर परिवर्तन, आणि त्या परिवर्तनाची संधी उद्याच्या 23 तारखेला आपल्या सगळ्यांना आली. त्यासाठी हे मतदान करायची गरज आहे. एक तुमचा मताचा शिक्का त्या ठिकाणी बटन दाबून घरा पुढं करा. महाराष्ट्राची शक्ती आपण देशाला दाखवू. भले अहमद पहाड काय सांगितलं अमित शहाने, त्याचं भाषण मी वाचलं. बारामती में मैं आया है उखडने के लिए आया है. आता काय उखडतो माझी कोणाला माहिती. उगाच उगाच नाही ते म्हणतात ना, आता काही बोलता येत नाही. महिला वर्ग वगैरे उगाच आपलं उंचाच्या कुठे मोका घ्यायला जाऊ दे. हे काय बोलले, आता काय करायचं, बोलता जाऊ द्या. तर त्यांना आपल्याला बदलायचं आहे, ते बदलण्याच्या संबंधीची संधी उद्याच्या तारखेला आलेली आहे. मी काय अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेत नाही. माझी नांदगावला सभा आहे, मनमाडला सभा आहे, ते करून मला नाशिकला मुक्कामाला जायचं आहे. मला आनंद आहे की दर 5 वर्षांनी या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी भेटता. तुमचे चेहरे, तुमचा सहभाग, तुमच्या घोषणा हा माझ्यासारख्याचा उत्साह वाढवतो. किती या ठिकाणी कष्ट केले त्याच्यामध्ये मला एकटीची सुद्धा हे करायला ओळखतो. मगाशी कोणतरी त्या ठिकाणी बोलत होतं, या वयात सुद्धा हे अजून हिंतात, कष्ट करतात. मी तुम्हाला सांगतो, तुमचे माझे संबंध चांगले, पण या वयात सुद्धा तुम्ही हिंता हे मला पुन्हा सांगितलं तर माझं तुमचं भांडण होईल. तुम्हाला काही मी म्हातारा झालं असं वाटतं का? अरे किती अजून गारज करायचे. ती एक मोदी काय, आणखी 1000 मोदी या सगळ्यांना वाटे लावायचं. त्यामुळे कशाची चिंता करू नका. मोठ्या मतांनी सुप्रियाला विजयी करा आणि कळून द्या की बारामतीची लेक
देशाचं पार्लमेंट हलवू शकते. तुम्हा लोकांच्या पाठीवर तेच काम तुम्ही करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो.